राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे शिराळा पंचायत समिती सभापती व उपसभापती बिनविरोध निवड. सभापती उपसभापती निवडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट व पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांचा या निवडीसाठी पाठिंबा. शिराळा पंचायत समितीच्या सभापतीपदी कणदूर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सम्राटसिंग रायसिंग नाईक, तर उपसभापती मंदूर पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गट मनीषा वसंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिराळा पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्याने सम्राटसिंग नाईक यांची वर्णी लागली आहे. आज मंगळवारी शिराळा पंचायत समिती सभागृहामध्ये विशेष सभा पार पडली. या सभेसाठी पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सांगली रघुनाथ पोटे यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 9 फेब्रुवारी रोजी पार पडल्या होत्या. त्यानंतर 1 महिन्यानंतर सभापती उपसभापती निवडी पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. भाजपला केवळ 2च जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे 4 उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 1, तर पुरस्कृत अपक्ष 1 उमेदवार असे 6 सदस्यांचे बलाबल शिराळा पंचायत समितीमध्ये आहे. शरद पवार गटाचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती उपसभापती निवडीला जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती उपसभापती निवडी पार पडल्या. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, जिल्हा परिषद सदस्य राजेश्वरी नाईक, जिल्हा परिषद सदस्य शीला मोहिते, पंचायत समिती सदस्य सविता महाडिक, रवींद्र आढाव, मोहन पाटील, सायली पाटील, शिराळा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष BK नायकवडी, आनंदराव पाटील मार्केट कमिटी उपसभापती, विजय महाडिक, राजेंद्र नाईक, विश्वास व यशवंत उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी व विविध गावचे सरपंच, उपसरपंच, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वेदिका न्यूज प्रतिनिधी शिराळा.